मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेक इन मराठीच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचे आता पैसे वाटप सुरू झालेले आहे। आणि मित्रांनो, ज्या महिलांच्या ज्या लाभार्थ्याच्या अकाउंटला बँक अकाउंट लिंक आहे, बँक अकाउंट सीड आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंटची सबसिडी येण्यासाठी जे डीबीटी ऑप्शन असतो तो इनेबल आहे, त्यांच्याच अकाउंटला हे पैसे येणार आहे। त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक अकाउंट सीड आहे का नाही ते तुम्ही कशाप्रकारे बघू शकता, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करू शकता, आधार कार्ड सीड करू शकता, हेही बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेक इन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला काय करताय, तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे क्रोम ब्राउझरच्या सर्च बारमध्ये माय आधार लॉगिन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। आता बाकीची प्रोसेस मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवर नेतो आणि दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही जे स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे सर्च बार मध्ये सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल। तुम्ही बघू शकता इथे myaadhar.udi ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन झालेली असेल। तुम्ही ते बघू शकता त्या वेबसाईट तुम्हाला टच करायचं, त्या वेबसाईट टच केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा लॉगिनचा ऑप्शन दिसेल। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पर तुम्हाला लॉगिन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। लॉगिन ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एंटर आधार नंबरच्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, एंटर कॅप्चरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल तुमचा कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉगिन विथ ओटीपी ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। लॉगिन विथ ओटीपी ऑप्शन क्लिक केल्यानंतर जो तुमचा आधार कार्डशी जो लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईटवर लॉग इन होऊन जाणार आहात। आता मी माझा आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून लॉग इन विथ ओटीपी ऑप्शन क्लिक करून ओटीपी टाकून लॉग इन करून घेतो आणि तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवतो। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून तुम्ही ते बघू शकता। पर तुम्हाला इथे बँक सेटिंग स्टेटस असा एक ऑप्शन, हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मला मेसेज शो होत आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। याची जर तुमचं इनॅक्टिव्ह असेल तर मग आता तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट सीड नाही आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसे येणार नाही आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे बघू शकता। मित्रांनो, तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर तुमचे ते पैसे येणार आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहेत। आता तुम्ही तुमचे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करू शकता ते आधी आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, एनपीसीआयच्या पोर्टलवर आता एक नवीन सर्व्हिस चालू झालेली आहे, ते म्हणजे आधार सेटिंगची। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन करू शकता। फक्त एवढाच प्रश्न आहे की त्या आता जी ती सर्व्हिस नवीन असल्यामुळे त्या बँक सेटिंगच्या वेबसाईटवरती फक्त आतापर्यंत 5च बँकांची लिस्ट आहे, त्या 5 बँकांची लिस्ट आहे त्यांनाच तुम्ही फक्त आधार सेटिंग ऑनलाईन करू शकता। आता त्यापैकी जर तुमची कोणती एक बँक असेल तुम्ही ऑनलाईन करू शकता, तेही तुम्हाला दाखवतो तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल असं तुम्हाला सर्च करायचा एनपीसीआय असं सर्च करून घ्यायचा। एनपीसीआय सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन दिसेल, नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल। तुम्ही ते बघू शकता, परत तुम्हाला कन्झ्युमर ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। कन्झ्युमर या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल भारत आधार सेटिंग एनेबलर, हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस लोड होईल। तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे इथे बघू शकता। इथे तुम्हाला आता इथे बघू शकता तुम्ही इथे लिहिलं सुद्धा आहे आणि 8 मिनिटाचा टायमिंग असणार आहे आपल्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी। इथे तुम्हाला इथे एंटर युअर आधार नंबरच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर आधार इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शन क्लिक करायचा आहे। इथे तुम्हाला इथे सिलेक्ट बँक अकाउंट मधून तुम्हाला तुमची बँक अकाउंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता इथे आता फक्त 5च बँकांची लिस्ट आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, इंडिया ओव्हरसीज बँक आहे आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक आहे। या बँकापैकी जर तुमची कोणती बँक असेल तर तुम्ही त्या बँकला तुम्ही ऑनलाईन आधार सेटिंग करू शकता। जर तुमची बँक ऑफ बडोदा असेल तर तुम्हाला बँक ऑफ बडोदा अशा प्रकारे एकदम सर्च करून घेतो मी, तुम्ही तुमची असेल ते सिलेक्ट करा आणि फ्रेश सेटिंग ऑप्शन क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड ला बँक अकाउंट सेट करून घ्यायचं। फ्रेश सेटिंग ऑप्शन क्लिक करायचं, इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खाली तुमचा अकाउंट नंबर परत तो टाकायचा आहे। खाली जो छोटेसे टिक बॉक्स आहे त्याच्यावर टिक करून तुम्हाला कॅप्चा आहे तसं टाकून प्रोसिड ऑप्शन क्लिक करायचं। प्रोसिड ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शन क्लिक करायचा आहे। सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड जी सर्व्हिस रिक्वेस्ट आहे ती जाईल आणि 2 दिवसामध्ये तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक होऊन जाईल। जर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून तुम्ही करू शकता, परंतु त्याला खूप टायमिंग लागतो, त्यामुळे गर्दी पण असते, त्यामुळे तुमचा टायमिंग लागतो।
जर ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही एअरटेल पेमेंट बँकमध्ये अकाउंट करू शकता किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट करू शकता. त्यांची प्रोसेस डिजिटल आहे आणि ती लगेच करू शकता. तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढून तिथेही तुम्ही आधार सेटिंग करू शकता. ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ट्रेक इन मराठी YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.